आपला हा रस्ता जो आहे खेड सिन्नर, या रस्त्यासाठी आज नाही 2008 सालापासून मी संघर्ष करतोय। 2008 साली काँग्रेसचे मंत्री होते सीपी जोशी, रस्ते वाहतूक मंत्री, त्यांच्याकडे हा रस्त्याच्या संदर्भामध्ये मी प्रोजेक्ट सादर करण्यासाठी गेलो। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आता हा काही प्रोजेक्ट आम्ही घेणार नाही, तुमचं महाराष्ट्राचं बजेट संपलेलं आहे। माझी हमरी झाले, मी त्याच्या केबिन मध्ये सोफ्यावर मांडी घालून बसलो। मी म्हटलं जोपर्यंत ह्या रस्त्याला मंजुरी देत नाही तोपर्यंत मी उठणार नाही। त्यांना शेवटी माझं म्हणणं मान्य करावं लागलं। तिसऱ्या दिवशी त्याने मीटिंग घेतली आणि हा रस्ता बीओटी तत्वावर केला। 2013ला टेंडर काढलं, 2014ला गडकरींच्या कार्यकालामध्ये कामाला सुरुवात झाली। 2014ला काही भूसंपादनाच्या अडचणी आल्या, बायपासच्या अडचणी आल्या। जी कंपनी जे त्याच्यावर काम करत होती ठेकेदार कंपनी, ती सरकारी कंपनी होती ILFS, ती कंपनी दिवाळखोरीमध्ये गेली आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प बंद पडला। गडकरी साहेबांनी आम्ही दोघांनी मिळून याच्यावर तोडगा काढला की सध्या सरकार खर्च करेल आणि बीओटी कंपावर तत्वावर जी कंपनी आहे त्याचा आपण नंतर हिशोब करू। गडकरींनी लोकसभेमध्ये मान्य केलं की खेड सिन्नरचे 5ही बायपासेस आढळराव यांच्या मागणीवरून आपण मंजूर केले, त्याचं टेंडर निघाले, काम चालू।